नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो लिंगभाव शाळा आणि समाज जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय, त्या विषयातील लिंगभाव व लैंगिकता संकल्पनांची सोदाहरण चर्चा या टॉपिकविषयी माहिती घेऊया। मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करत आहे। चला तर पाहूया लिंगभाव व लैंगिकता संकल्पनांची सोदाहरण चर्चा, सेक्स, जेंडर अँड सेक्शुअलिटी, डिस्कशन ऑफ कन्सेप्ट्स अँड विथ एक्झाम्पल्स। समाजशास्त्र आणि लैंगिक अभ्यासात लिंग, सेक्स, लिंगभाव, जेंडर आणि लैंगिकता, सेक्शुअलिटी ह्या तीन संकल्पना महत्त्वाच्या आहेत। या तीनही संकल्पना एकसारख्या वाटल्या तरी त्या वेगवेगळ्या संदर्भात वापरल्या जातात। खाली यांचे अर्थ, वैशिष्ट्ये आणि उदाहरणासह सविस्तर विश्लेषणाची चर्चा केलेली आहे। पहिल्यांदा लिंग म्हणजे काय हे पाहूया। सेक्स, त्याचा अर्थ काय? लिंग ही संकल्पना व्यक्तीच्या जैविक बायोलॉजिकल संरचनेवर आधारित असते। जन्मतः स्त्री आणि पुरुष यांना असलेल्या शारीरिक व जैविक वैशिष्ट्यांवरून लिंग ठरत असते। क्रोमोझोम्स XX स्त्रीसाठी आणि XY पुरुषांसाठी, हार्मोन्स इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि जननेंद्रिय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे लिंग निश्चित करणारे घटक आहेत। काही उदाहरणे आपण याविषयी पाहूया। जन्मतः बाळाचे शारीरिक अवयव पाहून डॉक्टर त्याला मुलगा किंवा मुलगी असे म्हणतात। महिलांचे मासिक पाळीचे चक्र आणि पुरुषांचे वीर्यनिर्मितीचे कार्य जैविकदृष्ट्या वेगळे असते। स्त्रियांमध्ये गरोदर राहण्याची क्षमता असते तर ती पुरुषांमध्ये नसते। आता लिंगभाव, जेंडर कशाला म्हणायचं त्याचा अर्थ पाहूया। लिंगभाव म्हणजे एखाद्या समाजात पुरुष आणि स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय भूमिकांचा संच होय। लिंगभाव हा जन्मतः ठरत नाही, तो समाजातील संस्कृती, परंपरा, वर्तन आणि शिक्षण यावर आधारित असतो। आता काही उदाहरणं पाहूया। जसं आता कामाचे विभाजन, पुरुषांनी पैसे कमवण्यासाठी बाहेर काम करावे आणि स्त्रियांनी घर सांभाळावे ही सामाजिक धारणा अनेक समाजांमध्ये आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे वस्त्र परिधान। काही समाजात स्त्रिया साडी किंवा स्कर्ट घालतात तर पुरुष शर्ट पॅन्ट घालतात। हे सामाजिक संकेत आहेत, हे जैविक संकेत नाही। त्याच्यानंतर भावनात्मक अपेक्षा, पुरुषांनी कठोर आणि धाडसी असावे तर स्त्रियांनी विनम्र आणि प्रेमळ असावे असे समाज अपेक्षित धरतो। त्याच्यानंतर खेळ आणि शिक्षणाच्या बाबतीत समाजाचे काय धारणा आहेत? मुलींनी बाहुल्यांशी खेळावे आणि मुलांनी क्रिकेट खेळावे ही लिंगभावाशी निगडीत धारणा आहे। थोडक्यात लिंगभाव हा सामाजिकदृष्ट्या शिकवला जातो आणि तो बदलू शकतो। उदाहरणार्थ, पाश्चिमात्य देशांमध्ये पुरुषही स्वयंपाक करतात आणि महिलाही सैन्यात भरती होत असतात। आता लैंगिकता, सेक्शुअलिटी ही संकल्पना पाहूया। अर्थ काय? लैंगिकता म्हणजे एखाद्या व्यक्तीचे लैंगिक आकर्षण, ओळख, इच्छा आणि लैंगिक वर्तन होय। यामध्ये एखाद्या व्यक्तीचे कोणत्या लिंगाकडे आकर्षण वाटते याचा समावेश असतो। लैंगिकता ही जैविक तसेच मानसिक आणि सामाजिक घटकांवर आधारित असते। जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे WHOच्या मते लैंगिकता ही व्यक्तीच्या लैंगिक ओळखी, सेक्शुअल आयडेंटिटी, लैंगिक अभिव्यक्ती, सेक्शुअल एक्सप्रेशन, लैंगिक वर्तन, सेक्शुअल बिहेवियर आणि भावनात्मक आकर्षण, इमोशनल अट्रॅक्शन यांचा समावेश असलेली संकल्पना आहे। त्याचे प्रकार पाहूया आता। पहिला आहे विषमलिंगित्व, हेटेरोसेक्शुअलिटी, पुरुष स्त्रीकडे किंवा स्त्री पुरुषाकडे आकर्षित होणे। बहुतेक संस्कृतीमध्ये विषमलिंगित्व हे पारंपरिक किंवा मुख्य प्रवाहातील लैंगिक ओळख मानली जाते। त्याच्यानंतर दुसरं आहे समलिंगित्व, होमोसेक्शुअलिटी, पुरुष पुरुषाकडे किंवा स्त्री स्त्रीकडे आकर्षित होणे याला समलिंगित्व असे म्हणतात। उदाहरणार्थ गे, पुरुष जे पुरुषांकडे आकर्षित होतात त्यांना गे असे म्हणतात। लेस्बियन, स्त्रिया ज्या स्त्रियांकडे आकर्षित होतात त्यांना लेस्बियन असे म्हणतात। समलिंगित्वाला जगभरातील अनेक देशांमध्ये सामाजिक आणि कायदेशीर मान्यता मिळत आहे। त्याच्यानंतर उभयलिंगित्व, बायसेक्शुअलिटी, अशा व्यक्ती ज्या दोन्ही लिंगी स्त्री आणि पुरुष व्यक्तींप्रती आकर्षण ठेवतात। उभयलिंगी लोकांना त्यांच्या आकर्षणानुसार भिन्न लिंगी किंवा समलिंगी संबंध ठेवण्याची संधी असते। उदाहरणार्थ एक पुरुष जो स्त्रिया आणि पुरुष दोघांकडे आकर्षित होतो। त्याच्यानंतर चौथं अलैंगिकता, असेक्शुअलिटी, अशा व्यक्तींना कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीकडे लैंगिक आकर्षण वाटत नाही। याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रेम, नाती किंवा जवळीक हवी नसते, पण ते लैंगिक संबंधामध्ये रस घेत नाहीत। काही लोक गडद अलैंगिक, ग्रे सेक्शुअल किंवा डेमिसेक्शुअल असतात, म्हणजेच विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा भावनिक जोडणी झाल्यावरच त्यांना लैंगिक आकर्षण वाटू शकते। त्याच्यानंतर सहावा प्रकार आहे ऑटोसेक्शुअलिटी, अशा व्यक्तींना स्वतःकडे लैंगिक आकर्षण वाटते, त्यांना इतर कोणत्याही व्यक्तींकडे लैंगिक ओढ वाटत नाही आणि स्वतःकडूनच त्यांना लैंगिक समाधान मिळते। त्याच्यानंतर सातवं आहे स्कोलिओसेक्शुअलिटी, अशा व्यक्तींना ट्रान्सजेंडर, नॉन बायनरी किंवा लिंग पर्याय असलेल्या व्यक्तींप्रती आकर्षण असते। त्याच्यानंतर आठवा प्रकार आहे अँड्रोसेक्शुअल आणि गायनोसेक्शुअल,
अँड्रोसेक्शुअल म्हणजे अशा व्यक्ती ज्या पुरुषत्वाकडे मस्क्युलॅनिटी आकर्षित होतात, भले त्या पुरुष असोत किंवा स्त्री असोत. गायनोसेक्शुअल अशा व्यक्ती ज्या स्त्रीत्वाकडे फेमिनिटी आकर्षित होतात, भले त्या पुरुष असोत किंवा स्त्री असोत. त्याच्यानंतर 9वी संज्ञा आहे क्विअर. ही संज्ञा अशा लोकांसाठी वापरली जाते जे पारंपरिक लैंगिक आणि लिंग ओळखीच्या व्याख्येत बसत नाही. काही लोक आपली लैंगिक ओळख निश्चित करण्याऐवजी क्विअर म्हणून स्वतःची ओळख सांगतात. त्याच्यानंतर 10वा प्रकार आहे लिंग अनिरपेक्षित लैंगिकता, लिथोसेक्शुअल अक्युओसेक्शुअलिटी. व्यक्तीला लैंगिक आकर्षण वाटते, पण दुसऱ्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यास किंवा नातं अधिक खोल झाल्यास त्यांचं आकर्षण याबाबत कमी होतं. आता उदाहरणं पाहूया. काही व्यक्तींना त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तीशी विवाह करायचा असतो, हे समलिंगित्वाचे उदाहरण आहे. काही लोक स्वतःला पुरुष म्हणून जन्मलेले असले तरी स्त्री म्हणून ओळखतात, त्यांना ट्रान्सजेंडर असे म्हणतात. काही संस्कृतीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना वेगळ्या ओळखीने स्वीकारले जाते, जसे भारतातील हिजडा लोकांचा समुदाय जो आहे तो. त्याच्यानंतर या लिंगभाव आणि लैंगिकता यामधील काय फरक आहे ते आपण पाहूया. पहिल्या रकान्यात पहिल्या कॉलममध्ये घटक दिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये लिंग सेक्स दिलेलं आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये लिंगभाव जेंडर दिलेलं आहे आणि चौथ्या कॉलममध्ये लैंगिकता सेक्शुअलिटी दिलेली आहे. पहिल्यांदा व्याख्या पाहूया. लिंगामध्ये दिलेले जन्मता मिळालेली जैविक ओळख पुरुष किंवा स्त्री. लिंगभावामध्ये दिलेले समाजाने घालून दिलेल्या स्त्री पुरुष भूमिकांचे आणि अपेक्षांचे स्वरूप. आणि लैंगिकतामध्ये दिलेल्या एखाद्या व्यक्तीची लैंगिक ओढ, आकर्षण आणि संबंधांमधील ओळख. त्याच्यानंतर मूलभूत आधार काय. लिंगाच्या बाबतीत जैविक बायोलॉजिकल, लिंगभावाच्या बाबतीत सामाजिक व सांस्कृतिक सोशल अँड कल्चरल, आणि लैंगिकतेच्या बाबतीत मानसिक व भावनिक सायकोलॉजिकल अँड इमोशनल. आता स्थिरता लिंगाच्या बाबतीत आहे, जन्मता निश्चित होते आणि सहसा अपरिवर्तनीय असते. त्याच्यानंतर लिंगभाव जे आहे समाजानुसार संकल्पना बदलत असते आणि काळानुसार स्थिर होत जाते. आणि लैंगिकता ही जी आहे ते व्यक्तीच्या स्वओळखीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. आता प्रकार पाहूया. लिंगामध्ये पुरुष, स्त्री, इंटरसेक्स हे 3 प्रकार येतात. लिंगभावामध्ये स्त्रीलिंगी, पुल्लिंगी व तृतीयपंथी. तर लैंगिकतामध्ये विषमलिंगी, समलिंगी, उभयलिंगी, अयौनिक किंवा अलैंगिक इत्यादी प्रकार येतात. त्याच्यानंतर परिवर्तनशीलता. तर लिंगामध्ये जैविकदृष्ट्या बदल करणे कठीण. लिंगभावामध्ये समाज व काळानुसार बदलता येते. पूर्वी राजकीय क्षेत्रात पुरुषांचा सहभाग जास्त होता, पण महिलांचा सहभाग कमी होता. आता राजकीय क्षेत्रात महिलांचे प्रमाण व सुविधा त्यांच्या बाबतीत वाढत आहेत. आता लैंगिकतामध्ये दिलेलं आहे व्यक्तीच्या आत्मसमजुतीनुसार ही संकल्पना बदलू शकते. आता उदाहरणं लिंगाच्या बाबतीत दिलेलं आहे मुलगा जन्मता पुरुष असतो आणि मुलगी जन्मता स्त्री असते. ते इकडे दिलेलं आहे लिंगभावामध्ये पुरुषांनी कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पाहावी व महिलांनी घरातील कामे करावीत, हा लिंगभाव दृष्टिकोन आहे. आणि लैंगिकतामध्ये दिलेलं आहे एखादी स्त्री इतर स्त्रीकडे आकर्षित होणे व पुरुष एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होणे ही उदाहरणं आहेत. तर आता निष्कर्ष त्या ठिकाणी पाहूया की लिंगभाव आणि लैंगिकता ह्या संकल्पना एकसारख्या वाटल्या तरी त्यांचे अर्थ आणि संदर्भ वेगळे आहेत. लिंग हे जैविक आहे, तर लिंगभाव समाजाने घडवलेला असतो. लैंगिकता ही व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक ओळखीशी निगडीत असते. समाजाच्या परिवर्तनासोबत लिंगभावाच्या धारणा बदलत आहेत आणि लिंग व लैंगिकतेविषयी अधिक समज निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचा सन्मान राखला जावा हे महत्त्वाचे आहे. लैंगिकता जन्मजात असू शकते किंवा सामाजिक प्रभावांमुळे विकसित होऊ शकते. व्यक्तीला स्वतःची लैंगिकता ठरवण्याचा आणि तिचा स्वीकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. समान हक्क आणि सन्मान मिळावा यासाठी सर्व प्रकारच्या लैंगिक ओळखीचा समाजाने स्वीकार करणे आवश्यक आहे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.